नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। 7वी स्कॉलरशिपची तयारी चालली आहे गणित विषयाची। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घटक क्रमांक 3 परिमेय संख्या व त्यावरील क्रिया आपण पाहिलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत स्वाध्याय 3.1 जो या घटकावर आधारित आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे यापूर्वीच्या आणि यानंतर येणाऱ्या व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया स्वाध्याय 3.1 ला। आणि यामधले आपण सर्व प्रश्न सोडवणार आहोत, ते देखील अत्यंत सहज सोप्या पद्धतीने। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1 आणि या ठिकाणी आपल्या समोर दिलेल्या आहेत काही संख्या की ज्या परिमेय संख्या आहेत आणि यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती हे विचारलेलं आहे। संख्या पहा काय आहेत, -1/2, -1/8, -1/3 आणि -1/4। आता यामधील आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे आणि सर्वात मोठी संख्या ठरवायची। तर सगळ्यांचे अंश सारखे आहेत। आता नियम काय पाठ केलेला मी तर कधी पाठ नाही केला, त्यामुळे मला काही कोणताही नियम आठवत नाही। त्यामुळे मी आता हे कसं सोडवणार आहे, तर मी आता इथं लॉजिक लावणार। ते कसं पहा की सगळ्यांचा अंश सारखा आहे, म्हणजे इथं काय झालं, इथं एक केक होता, त्या केकचे 2 तुकडे केले आणि त्यातला एक तुकडा आपल्याला मिळाला। इथं त्याच केकचे जर 8 तुकडे केले आणि त्यातला एक तुकडा दिला तर 8 तुकड्यांपैकी एक दिला। इथं 3 तुकड्यांपैकी एक तुकडा दिला, 3 पैकी एक तुकडा दिला आणि इथे काय 4 तुकडे केले त्या केकचे आणि त्यापैकी एक तुकडा दिला। सगळ्यात जास्त कुठं केक मिळेल, सगळ्यात जास्त केक इथं मिळेल। एक लक्षात घ्या की जेवढे वाटून घेणारे जास्त तेवढा भाग कमी मिळतो आणि जेवढे वाटून घेणारे कमी तेवढा भाग जास्त मिळतो। इथं 2च तुकडे केले केकचे आणि त्यापैकी एक तुकडा मिळाला, म्हणजे तो सगळ्यात जास्त मिळाला। जर त्या केकचे 4 तुकडे केले आणि 4 पैकी एक तुकडा मिळाला तर तो पावभाग मिळेल। एक साधं पाय इथे, इथं 2 तुकडे केले आणि त्यातला एक तुकडा दिला। समजा त्याच केकचे असे 4 तुकडे केले आणि त्यातला एक दिला, हे झाले 1/2 आणि हे झाले 1/4। कोणता भाग जास्त आहे, वर जास्त मिळतोय, कारण तिथं दोघांमध्येच तो वाटलेला आहे, इथं चौघांमध्ये वाटलेला आहे। म्हणजे इथं जर चिन्हांचा विचार नाही केला तर सगळ्यात मोठा कोण आहे, -1/2 मोठा आहे आणि सगळ्यात लहान कोण आहे, -1/8 मोठा आहे। पण या सगळ्यांना निगेटिव्ह साईन आहे, निगेटिव्ह चिन्ह आहे, म्हणजे -1/8 जो आहे तो इथे जर आला तर -1/2 जो आहे तो अगदी पुढे जाणार आहे। कारण पॉझिटिव्हमध्ये जे लहान मोठेपणा आहे तो निगेटिव्हमध्ये उलटा होतो। पॉझिटिव्हमध्ये 1/2 सगळ्यात मोठा आला असता आणि 1/8 सगळ्यात लहान आला असता, पण हे निगेटिव्ह आहे त्यामुळे यातला सर्वात मोठा कोण येणार आहे, तर तो -1/8 असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येईल। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2 आणि तो देखील आहे पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल हे विचारलेलं आहे। चढता क्रम उतरता क्रम यात कन्फ्युजन नाही होऊ द्यायचं। चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जायचं आहे आणि त्यासाठी आपण इथे लिहून घेऊया हे 52/65, 117/91, 156/143 आणि 13/26 यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं की या सगळ्यांना 13ने भाग जातोय। त्यामुळे ज्या मोठ्या संख्या आहेत त्यांना सुरुवातीला काय करायचं, लहान करून घ्यायचं, म्हणजे आपले कॅल्क्युलेशन सोपे होतात। इथे होणार आहे 13×52, 13×5=65, इथे होणार आहे 13×9=117 आणि 13×7=91। त्यानंतर 156ला जर 13ने भागलं तर 13×1=13, 13×2=26, छेद होणार आहे 13×1=13 आणि 13×1=13 आणि शेवटी आहे 13×1=13 आणि 13×2=26। आता यांच्यामध्ये आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे। यांच्यामधला लहान मोठेपणा ठरवून चढता क्रम लावायचा आहे। तर आता सगळ्यांचं ठरवत बसण्यापेक्षा इथं आपली ऑब्झर्वेशन स्किल खूप चांगलं पाहिजे। त्या संख्येकडे पाहिलं किंवा त्या अपूर्णांकाकडे पाहिलं, त्या परिमेय संख्येकडे पाहिलं की त्यामध्ये काय वेगळं दिसतंय हे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे।
यामध्ये काय वेगळं दिसतंय, याचे मी 2 गट करू शकतो आणि त्या 2 गटांमध्ये मला लगेच कळणार आहे की हा गट लहान आहे आणि हा गट मोठा आहे. कसं काय शोधू शकतो सांगा, डोकं चालवा. याचे मी 2 ग्रुप करू शकतो, यातले 2 अपूर्णांक एका ग्रुपमध्ये जातील की जे 100% लहान असणार आहेत आणि 2 अपूर्णांक जे आहेत ते मोठे असणार आहेत. तर पहा इथे 4/5 आणि हा 1/2 हे काय आहेत, छेदाधिक अपूर्णांक आहेत. छेदाधिक म्हणजे छेद मोठा असणार आहे आणि छेदाधिक अपूर्णांकाची किंमत ही नेहमी 0 ते 1च्या दरम्यान असते. 1 पेक्षा जास्त नाही आणि 0पेक्षा कमी नाही. 0 ते 1च्या दरम्यान असते. हां, निगेटिव्हमध्ये असतील तर 0च्या खाली जाऊ शकतात ते, पण 0 ते 1च्या दरम्यान असते कारण तो मुळात छेदाधिक अपूर्णांक आहे. मात्र जो अंशाधिक अपूर्णांक आहे त्याची किंमत ही 1 पेक्षा नेहमी जास्त असते. म्हणजे पहा 9/7 म्हणजेच काय, 7/1 आणि राहिले 2/7 आणि इथे सुद्धा 11/11 राहिला 1/11 असे यांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक होणार आहेत. ते आपल्याला करत बसायचे नाही आहेत. आपल्याला चढता क्रम लावल्यावर सर्वात शेवटची संख्या विचारली आहे. हा प्रश्नाला वेळ जास्त घालवतोय मी का, तर यातलं लॉजिक आपल्या लक्षात आलं पाहिजे. सर्वात मोठी संख्या शोधायची, चढता क्रम लावल्यावर शेवटची म्हणजे सर्वात मोठी. आता ह्या दोन्ही तर लहानच असणार आहेत, यांच्यापेक्षा हे आपल्याला कन्फर्म कळालं कारण ह्या छेदाधिक आहेत, या अंशाधिक आहेत, या दोघांमध्येच आपल्याला ठरवायचं आहे. करा इथे 9 × 11, 9 × 11 किती होतात, 99 आणि इथे 7 × 12, 12×7 84. तर 99 आणि 84 यांच्यामध्ये कोण मोठे आहेत, 99 म्हणजेच 9/7 मोठा आहे 12/11 पेक्षा. म्हणजे या चौघांमध्ये सर्वात मोठा कोण झाला, 9/7. 9/7 म्हणजेच कोण होता, 93, 117 आणि 93×7 म्हणजे 117/91 हा अपूर्णांक सर्वात शेवटी येणार आहे चढता क्रम लावल्यावर. आलं लक्षात? टेक्निक लावून सोडवलं. दरवेळीच असे पर्याय असतीलच असं नाही, तसाही वेगळा प्रश्न येणार आहे स्वाध्यायात, तो आपण पुढे सोडूया. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. तुम्हाला वेगळा पाहिजे होता तर वेगळा प्रश्न आलेला आहे. त्यामध्ये पहा, पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती, उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. आणि पहा संख्या काय आहे, 3/8, 3/8, पुढे आहे 13/21, त्यानंतर आहे 4/7 आणि शेवटी आहे 9/11. आता यांच्यामध्ये काही अंश आणि छेद यांच्यामध्ये काही संबंध दिसतोय का, 3 आणि 5 8, 13 आणि 8 21, नाही, तसा काही फरक यांच्यामध्ये दिसत नाही किंवा साम्य दिसत नाही. तर अशा वेळी यांचं रूपांतर करताना आपल्याला जनरली माहीत असणारी पद्धत काय की या 3ला 8ने भागा आणि याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. दशांश अपूर्णांकात करताना 800 दिला पॉईंट, आला 0, झाले 30. हे कन्फ्युजन वाढत जातं आणि ते आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही नेमकं काय चाललंय ते, आणि दशांश अपूर्णांकात गेल्यामुळं आपला गोंधळ वाढू शकतो. त्यापेक्षा सोपा कार्यक्रम काय करायचा की प्रत्येकाच्या अंशाला 2 शून्य द्यायची. 2 शून्य दिले म्हणजेच काय, प्रत्येकाच्या अंशाला आपण 100ने गुणून टाकलं, सगळ्यांना समान केलं, सगळ्यांच्या अंशांना 100ने गुणलं. यामुळे काही फरक पडला का, नाही पडला. पण आपल्याला फरक पडला काय, तर आपल्याला आता हे दशांश अपूर्णांकात न जाता डायरेक्ट पूर्णांकामध्ये आपल्याला इथं यांची तुलना करणं शक्य होणार आहे. इथे भाग द्या आता, 8×3 = 24, राहिले 6, झाले 60, 8×7 = 56. इथे भाग द्या, 21 × 126, राहिले 4, झाले 40, 21 × 21. पाढेपाठ पाहिजेत यासाठी, कारण कॅल्क्युलेशनवर ज्यांची कमांड त्यांनाच आहे गणितात डिमांड. कॅल्क्युलेशन झटपट करताच आलं पाहिजे. पाण्यात उतरायचं तर पोहण्यावर आपलं कमांडच पाहिजे, तसं गणितात मास्टरी मिळवायची तर कॅल्क्युलेशनवर कमांड पाहिजे, पाढेपाठ पाहिजेत आणि मूलभूत ज्या गोष्टी आहेत, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, असं झटपट पटापट करता आली पाहिजे. ते भाग द्या, 7×1 = 7, 7×5 = 35, झाले 50, 7×7 = 49. इथे झाले 11×8 = 88, राहिले 2, झाले 20, 11×1 = 11. आता 37, 61, 57, 81 यांच्यामध्ये आपण आता तुलना करू शकतो. आपल्याला क्रम कसा हवा आहे, उतरता क्रम हवा आहे.
उतरत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात मोठी पहिल्यांदा येणार, ही पहिल्यांदा येणार. दुसऱ्यांदा येणार आहे ती ही संख्या. तिसऱ्यांदा येणार आहे ती म्हणजे 57 आणि सगळ्यात शेवटी असणार आहे ती म्हणजे ही 37. आता आपल्याला विचारलंय शेवटून तिसरी संख्या कोणती. तर उतरता क्रम जे आहे इथं मी आता त्या संख्याने रिपीट लिहित बसणार. मी काय करणार, उतरता क्रम लिहिताना पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी संख्या लिहिणार. विचारले शेवटून तिसरी संख्या कोणती. शेवटून पहिली, शेवटून दुसरी आणि ही आहे शेवटून तिसरी. ती म्हणजे जी दुसरी संख्या आहे ती शेवटून तिसरी असणार आहे. ही दुसरी म्हणजेच काय, 13/21. 13/21 ही संख्या शेवटून तिसरी असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर. असे प्रश्न दिसल्यावर परीक्षेत घाबरायचं नाही. सगळ्यांच्या अंशांना 2-2 झिरो द्यायचे, भाग द्यायचा, चढता उतरता काय विचारलं असेल ते ठरवायचं आणि उत्तराकडे जायचं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि तो देखील परिमेय संख्यांच्या लहान मोठेपणावर आधारित आहे. याला पण घाबरू नका, एकदम साधा सोपा प्रश्न आहे. 715, 11/20, 2/5, 12/25 या परिमेय संख्यातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यातील फरक किती हे आपल्याला विचारलेलं आहे. चला लिहून घ्या. हे 715, त्यानंतर आहे 11/20, त्यानंतर आहे 2/5 आणि शेवटी आहेत 12/25. आत्ता सांगितले त्याप्रमाणे सगळ्यांच्या अंशांना 2-2 झिरो, 2-2 झिरो सगळ्यांना द्या म्हणजे 100ने गुणा. का, दशांश अपूर्णांकात जावं लागत नाही त्यामुळे. इथं चला भाग द्या. 15 चोक 60 राहिले 10 झाले 100, 15 सख 90. इथे भाग दिल्यानंतर इथे 0 झिरोज गेले आणि बे 5 10, बे 5 10, 55. इथे 5 चोक 20, 5 शून्य 0 आणि इथे होणार आहेत 25 चोक 100, 25 8 200, 46 55 40 48. आपल्याला विचारले सर्वात मोठी कोण आहे. ही सगळ्यात मोठी. आणि सर्वात लहान कोण आहेत हे, यांच्यातील फरक किती विचारलेला आहे. सर्वात मोठी म्हणजे ही किती होते 11/20. 11/20 वजा करायचे सगळ्यात लहान ते आहे 2/5. 2/5. आता पहा 2/5चा छेद 20 करण्यासाठी कितीने गुणावं लागेल, 4ने. अंशाला पण 4ने गुणायचं आहे. म्हणजे हे काय झाले 11/20 वजा बेचोक 8/20. 11त 8 गेले राहिले 3/20. 3/20 एवढा असणार आहे फरक, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असेल. फार काही किचकट याच्यामध्ये जावं लागत नाही. भागाकारावर मात्र कमांड पाहिजे, त्याला चॅलेंजच नाही. तुम्हाला त्याच्यावर कमांडच ठेवावं लागेल. जर कमांड असेल तुमचं बेसिक ऑपरेशनवर, पाढेपाठ असतील चांगले, तर हा प्रश्नही तुम्ही 1 मिनिटाच्या आत सहज सोडवू शकता. तो काही वेळ खात नाही आणि काही करत नाही, एवढा सोपा प्रश्न आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. तो देखील आहे असाच, परिमेय संख्यांच्या लहान मोठेपणावर आधारित. आता यामध्ये पहा, पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्यांची जोडी कोणती हे ओळखायला लावलेलं आहे. आणि इथे परिमेय संख्या दिलेल्या आहेत. त्या काही आता मी खाली लिहित बसत नाही, इथे दिसत आहेत तुम्हाला त्या. आता या परिमेय संख्यांचं निरीक्षण करा. मला त्यांच्याकडे पाहिलं की कळलं त्यांच्यात काहीतरी स्पेशालिटी आहे. स्पेशालिटी म्हणण्यापेक्षा त्यात काहीतरी पॅटर्न आहे. काय पॅटर्न दिसतोय विचार करा. काहीतरी सारखेपणा आहे त्याच्यामध्ये. पाहू कोणाला शोधता येतोय. आणि त्या सारखेपणामुळे हा प्रश्न खूप सोपा होणार आहे जर आपल्याला तो शोधता आला तर. आणि नाही जर शोधता आला तर मग ते आहेच सगळे इथं लिहा, प्रत्येकाच्या अंशाला 2-2 झिरो द्या, त्याला भागाकार करा आणि मग त्यावरून लहान मोठेपणा ठरवा. ते करता येईल. पण याच्यात काहीतरी आहे की ज्याच्यामुळे हे डायरेक्ट सोडवता येणार आहे. सापडला असेल तुम्हाला, बरोबर आहे. 6/7, 11/12, 2/3, 15/16, 17/18 या प्रत्येकामध्ये अंशापेक्षा छेद 1ने मोठा आहे. अंशापेक्षा छेद 1ने मोठा आहे म्हणजे अंश आणि छेद यांच्यामध्ये समान अंतर आहे. मग असं असेल तर काय, आणि हे सगळे निगेटिव्ह आहेत.
सगळे निगेटिव्ह आहेत, त्यामुळे आपण काय करणार, एक एक्झाम्पल घेणार, -2/3 आणि -4/5 यांची जर तुलना केली तर यांच्यात लहान मोठेपणा ठरवूया. हे 5 दुने 10 हे -10 होतील आणि हे 4 त्रिक 12 हे -12 होतील. हे कुठून आले, हे मी मनाने घेतलेत की ज्याच्यामध्ये अंशापेक्षा छेद 1ने मोठा आहे आणि निगेटिव्ह आहे. आता -10 आणि -12 यांच्यामध्ये मोठं कोण, तर -10 मोठे आहेत -12 पेक्षा, म्हणजेच -2/3 हे मोठे आहेत -4/5 पेक्षा. याच्यावरून आपल्याला एक जनरलाइज नियम लक्षात येतो. आता तो काय, तर जेव्हा अंश छेद यांच्यामध्ये 1चं अंतर आहे आणि संख्या निगेटिव्ह आहेत सगळ्या, त्यावेळी ज्याच्यामधल्या संख्या मोठ्या दिसत आहेत, ज्यातल्या मोठ्या, पण इथं निगेटिव्ह आहे म्हणून मोठ्या म्हणतोय, पण 2/3 आहेत ती संख्या सगळ्यात मोठी असते. ज्यातले अंक लहान आहेत ती संख्या मोठी दिसते. यामध्ये सगळ्यात लहान अंक असणारी संख्या कोणती आहे, -2/3च आहे. म्हणजे मोठी संख्या काय झाली, ती झालेली आहे -2/3. आणि यातली लहान की ज्याच्यात अंक मोठे आहेत ती सर्वात लहान होणार आहे. मग सर्वात लहान कोण येणार आहे यामध्ये, तर ते आहेत -17/18. सर्वात लहान येणार आहे -17/18. यांना चढत्या क्रमाने लिहायची गरज नाही. आपण याचा आधार घेऊन यापैकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान शोधलेली आहे आणि त्यामुळं आपलं काम खूप सोपं झालेलं आहे. पर्याय बघायचे आता, -2/3 आणि -17/18. -2/3 आणि -17/18 जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असेल. तर चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. वेळ जास्त लागतोय पण आपण हे सगळं समजून घेतोय, व्यवस्थित समजून घेतोय. या टाईपचं कोणताही प्रश्न आला परीक्षेत तरी देखील तो सोडवता आला पाहिजे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम कोणता हे विचारले आणि 3च संख्या दिलेल्या आहेत. आता 3 संख्या दिलेल्या आहेत आणि याच्यावरून चढता क्रम ठरवायचा आहे. तर चढता क्रम म्हणजे काय, लहानाकडून मोठ्याकडे. आता यातली तर या तिघांमधली निर्विवादपणे सगळ्यात मोठी संख्या कोणती हे तर ठरलेलीच आहे. कोणती असणार आहे, येस ती असणार आहे 4/17. ही सगळ्यात मोठी झाली चढत्या क्रमामध्ये. का, हे दोघंही निगेटिव्ह आहे आणि ही पॉझिटिव्ह आहे. बाकी काही होऊ त्यांच्या व्हॅल्यूजचं, पण हे दोन निगेटिव्ह आहेत, ही पॉझिटिव्ह, म्हणजे ती सगळ्यात मोठी असणार आहे. तर राहिल्या कोणत्या, -7/9 आणि -3/5. बस आता ह्या दोघांमध्ये आपल्याला फक्त लहान मोठेपणा ठरवायचा आहे, कारण सगळ्यात मोठी तीच आहे हे माहिती आहे आपल्याला. आता हे ठरवताना काय करणार, 7×5 35 म्हणजे हे झाले -35 आणि 9×3 = 27 हे झाले -27. आता -35 आणि -27 यांच्यात मोठं कोण, संख्या रेषा आठवायची की संख्या रेषेवर डावीकडे सगळ्यात डावीकडे कोण येणार, -35 येणार. -27 उजवीकडे असणार आहे, ती 35 पेक्षा म्हणजे मोठे कोण आहेत, -27. म्हणजे या दोघांमध्ये मोठा कोण, -3/5 हा मोठा आहे, -3/5. आणि सगळ्यात लहान कोण आहे, -7/9 हा सगळ्यात लहान आहे. मग याचा चढता क्रम जो आहे तो काय झाला, -7/9, -3/5 आणि 4/17 जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला झटपट लाईक करायचे. पुढे आहे परिमेय संख्यांच्या गुणाकार आणि भागाकारावर आधारित उदाहरण. आणि याच्यामध्ये दिसतोय आपल्याला कंसामध्ये एक गुणाकार आणि पुढे भागिले 9/2. याची पटकन मांडणी करून घेऊ. असं उदाहरण यापूर्वी झालेलं आहे बहुतेक एका स्वाध्यायामध्ये. 5/7 गुणिले 28/15 गुणिले हे 9/8 हे गुणिले 3/1. आता हे भागिले 9/2 आहेत. भागिले म्हणजेच काय, उलटून गुणिले. भागणं म्हणजेच त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणं.
गुणिले 2/9 झाले. चला आता हे सोडवायला सुरुवात करू. हे 9 9 गेले. हे सगळे गुणाकारात आहेत, अंश आणि छेद रूपात आहेत. त्यामुळं कुठलाही खालचा कुठल्याही वरच्याला भाग देऊ शकतो, कुठलाही वरचा कुठल्याही खालच्याला भाग देऊ शकतो. हे कधी होतं? फक्त गुणाकार असेल तेव्हाच होतं. हे बेरजेमध्ये होत नाही, वजाबाकीमध्ये होत नाही, भागाकारामध्ये पण असं होत नाही. भागिलेचं उलटून गुणिले केल्यानंतर होतं. पण जर मध्ये गुणिलेचं चिन्ह असेल तर कोणत्याही छेदाने कोणत्याही अंशाला भागू शकता, कोणत्याही अंशाने कोणत्याही छेदाला भागू शकता. तसं इथं 9 एके 9 आणि 9 एके 9 दोघांनाही आपण 9 9 ने भागून टाकलं. इथे 7 एके 7 आणि हे 7 चोक 28, 5 एके 5 5 त्रिक 15, 3 एके 3 आणि 3 एके 3, इथे 4 एके 4 आणि हे 4 दुने 8, ते बे एके बे आणि बे एके बे. बघा काय झालं, इथं सगळा गदारोळ आणि कुणीच राहिलं नाही. वर सगळे एक 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 आले, खाली पण सगळे एक 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 आले. म्हणजे ज्याचं फायनल आन्सर आलं 1/1, म्हणजेच किती? 1, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असेल. असं होतं, पहाड खोदकर चुहा निकाला, असं होऊ शकतं. महत्त्वाचं आहे इथं प्रोसेस आपल्याला बिनचूकपणे करता आली पाहिजे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आणि पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि याच्यामध्ये देखील आहेत परिमेय संख्या. आणि परिमेय संख्यांमध्ये विचारलेलं आहे, पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास. गोंधळ नाही करायचा. मी दरवेळी असं करतो, उतरत्या म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे जायचंय, हे विसरायचं नाही. मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल? या संख्या जर आपण उतरत्या क्रमाने लिहिला तर मध्यभागी कोणती येईल? सोपा प्रश्न आहे. 13/14, 9/10, 12/13, 15/16. नाही लिहित मी, हे लिहूनच नाही घेत मी खाली या संख्या. सांगा याच्यामध्ये कोणता पॅटर्न आहे? पॅटर्न दिसतोय का या अपूर्णांकामध्ये? हुशार आहे तुम्ही, हुशार आहे. आधीच प्रश्न आता जस्ट गेला होता आणि त्यामध्ये निगेटिव्ह चिन्ह होते, यात तर सगळे पॉझिटिव्ह आहेत आणि सोपं आहे. त्यामुळं 13/14, 1चा फरक, 1चा फरक, 1चा फरक, 1चा फरक, 1चा फरक. यासाठी काय करायचं, आपल्या मनाने एक एक्झाम्पल घ्यायचं. 1चा फरक असणार आहे 2/3 आणि 4/5. नियम पाठ नाही करायचा, ट्रिक पाठ नाही करायची. ट्रिक पाठ केली जर ती ट्रिक विसरली की सगळं कोलॅप्स होऊन जातं. त्यापेक्षा त्याचं बेसिक समजून घ्यायचं. 10 ते 20 सेकंदात आपण लगेच आपली ट्रिक तयार करू शकतो. हे बघा, लगेच आपण इथल्या इथं ट्रिक बनवतोय. मनानेच घेतलं की अंश छेदामध्ये 1चा फरक असणार आहे. इथं काय होणार, 5 दुने 10 आणि हे 3 चोक 12, 12 मोठे आहेत म्हणजे इथं हे 4/5 मोठे झाले. म्हणजे आपल्या लक्षात आलं की जर अंश छेदामध्ये 1चं अंतर असेल तर ज्याच्यामध्ये संख्या मोठ्या आहेत तो अपूर्णांक मोठा असतो, ज्याच्यात संख्या लहान आहेत तो अपूर्णांक लहान असतो. आपल्याला लिहायचा आहे उतरता क्रम. उतरता क्रम लिहायचा म्हणजे मोठा अपूर्णांक सुरुवातीला येणार, यात ज्यात संख्या मोठ्या आहेत तो मोठा असणार आहे, म्हणजे 20/21 सगळ्यात मोठा. त्यानंतर येणार आहे 15/16, बरोबर आहे का? 13/14, 13/14 नंतर 12/13, 12/13 आणि शेवटी येणार आहे 9/10. 9/10, 12/13, 13/14, 15/16 आणि 20/21 बरोबर आहे. मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल? इकडले 2 सुटले, तिकडले 2 सुटले, मध्यभागी आलेले आहेत 13/14, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असेल. सोपं व्हायला लागलं की नाही काम? प्रत्येक उदाहरणाला वेगळी स्ट्रॅटेजी असते. एकाच पठडीत सगळे बसवायचे नाही की मी एक सूत्र पाठ करेल आणि मग त्या सूत्रावरून एक गणित सोडवेल. ही परीक्षा पाठांतराची नाही, तुमची विचार क्षमता तपासणारी परीक्षा आहे. तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकता हे या परीक्षेमधून पाहिलं जाणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि बहुतेक हा स्वाध्यायातला शेवटचा प्रश्न असेल असं वाटतं, 3.1 मधला. -3/34 आणि असे दिलेत, या अपूर्णांकांचा
चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल हे विचारलेलं आहे. या अपूर्णांकांचा चढता क्रम लावायचा आपल्याला. तर पहिले अपूर्णांक लिहून घ्या आता. -3/34, पुढे आहे -2/17, पुढे -5/51 आणि शेवटी आहेत -4/68. जर भाग जात असेल तर भाग देऊन टाकायचे लगेच. तर इथं जातो 17 चोक 68 होतात, म्हणजे हेच इथं होणार आहे -4 एके 4 आणि 4 17 68. याच्यात काही पॅटर्न दिसतोय का? तर नाही. यामध्ये पॅटर्न दिसतोय तसा 17 17 दिसत आहेत, 17 दुणे 34, 17 त्रिक 51. म्हणजे यांचा आपण लसावी काढू शकतो की जो किती येणार आहे 102 येणार आहे. 17 सक 102, 34 त्रिक 102 आणि 51 दुणे 102 असं केलं तरी सुद्धा चालेल. किंवा या प्रत्येकाच्या अंशाला 2-2 शून्य दिले, 2-2 शून्य दिले आणि भाग दिले तर ते जरा क्रिटिकल होईल वाटतं. हे पण आपल्याला ठरवता आलं पाहिजे की काय केल्यावर आपण सोप्या रस्त्याने जाऊ. म्हणजे आत्तापर्यंत आपण पद्धत सांगितली की अंशांना 2-2 शून्य द्या आणि भाग देऊन त्यातला लहान मोठेपणा ठरवा. पण इथं 34ने 51ने 17ने भाग द्यायला ते क्रिटिकल होईल. त्यापेक्षा यांचा लसावी तो दिसतोय आपल्याला की 51 दुणे 102 येतात, 34 त्रिक 102 येतात आणि 17 सक 102 येतात. ते करू शकतो आपण. जर 102 करायचा असेल तर इथं 34 त्रिक म्हणून याला पण आपण 3ने गुणणार, 17 सख 102 म्हणजे 2ला पण 6ने गुणणार, 51 दुणे 102 म्हणून याला 2ने गुणणार आणि 17 सख 102 म्हणजे याला सुद्धा 6ने गुणणार. आता गुणल्यानंतर हे किती होणार आहेत? 3 त्रिक -9/102, -12/102, -5 दुणे 10/102 आणि इथे -6/102. हे सगळे काय झाले आता समच्छेद अपूर्णांक झाले. त्यामुळे आता यांची तुलना करणं सोपं आहे. तुलना करताना आता उजवीकडे कोण येईल आणि डावीकडे कोण येईल याचा विचार करायचा आहे. सगळ्यात उजवीकडे काय येणार आहेत? -6/102 येणार आहे. विचारलेलं काय आहे? चढता क्रम लावला असता. चढता क्रम लावायचं म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जायचंय. म्हणजे सगळ्यात लहान कोण असणार आहेत हे, कारण हे सगळ्यात डावीकडे येणार आहेत -12. म्हणजे 1 नंबरला हे येतील, 2 नंबरला येणार आहेत -10/102, 3 नंबरला येणार आहेत -9/102 आणि 4 नंबरला येणार आहेत सगळ्यात मोठे ते म्हणजे -6/102. विचारले शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल. आता चढता क्रमात 1 2 3 4, शेवटून दुसरा म्हणजे काय 3 नंबरला कोण येईल हे विचारलेलं आहे. 3 नंबरला येणार आहेत -9/102. ते म्हणजेच कोण होते? -3/34 होते की जो आहे -3/34. हा अपूर्णांक शेवटून दुसरा येणार आहे जो आहे पर्याय क्रमांक 3. लसावी काढून जर तुम्हाला किचकट वाटत असेल तर तुम्ही नेहमीच्या आपल्या पद्धतीने देखील सोडवू शकता की सगळ्यांच्या अंशांना 2-2 शून्य द्या, छेदांनी त्यांना भाग द्या आणि मग त्यातील लहान मोठेपणा ठरवून चढता उतरता क्रम ठरवा. चला जाऊया पुढील भागाकडे. आणि पुढे आहे स्वाध्याय 3.2 की जो आत्ता नाही, आता आपण 3.1 पूर्ण सोडवलेला आहे. तुमच्या तो चांगला लक्षात आला असेल. चांगला सराव करा या प्रश्नांचा, कारण चढता उतरता क्रम जो आहे परिमेय संख्यांचा यावर हमखास परीक्षेमध्ये प्रश्न असतोच आणि तो आता तुम्हाला जमणार आहे. पुढील स्वाध्याय 3.2 सोडवल्यावर तर गॅरंटेड जमणार आहे, कारण त्यामध्ये देखील यापेक्षा वेगवेगळे अजून काठिण्य पातळी असणारे प्रश्न आपल्याला सोडवायला मिळणार आहेत. चला तर मग भेटूया लगेचच स्वाध्याय 3.2च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा. धन्यवाद.